मित्रांनो, लास्ट टाइम आपण श्रीकृष्णांचं एक पेंटिंग केलं होतं. तर त्या पेंटिंगमध्ये आपण आज काही गोष्टी ॲड करतो आहोत, जेणेकरून ते पेंटिंग अजून क्रिएटिव्ह दिसेल. आणि ते पेंटिंग आपलं जसं रंगून पूर्ण होईल, म्हणजे ज्या गोष्टी आपण ॲड करणार आहोत, तर त्या गोष्टी आपल्या पेंटिंगमध्ये ॲड करून झाल्या, त्यानंतर आपण आपल्या शेजारच्या एका गावामध्ये जाणार आहोत, जिथे स्वामींची पालखी येणार आहे. तर स्वामींचं दर्शन देखील आपण घेऊ. बाकी मित्रांनो, ह्या पेंटिंगमध्ये गोष्टी ॲड करेपर्यंत तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून घ्या. तर आज आपण ह्या पेंटिंगमध्ये गाय, एक मोर, झाडे असे आकार वापरतो आहोत, जेणेकरून एक छान वातावरण निर्मिती होईल. बाकी पेंटिंगमध्ये जेवढं आपण काम करू तितकं मित्रांनो ते पेंटिंग सुंदर बनत जातं. आज आपण स्वामींच्या दर्शनासाठी प्रभानवल्ली गावामध्ये जाणार आहोत, जिथे पहिल्यांदा स्वामींची पालखी ही प्रसिद्ध भजनकार सुनील जाधव बुवा यांच्या घरी येणार आहे. तर अनेक स्वामी भक्तांना ही छान स्वामींच्या दर्शनाची संधी मिळते आहे. आपलं जसं पेंटिंग रंगवून पूर्ण झालं, तसं मी आणि माझी आई निघालो प्रभानवलीच्या दिशेने स्वामींच्या दर्शनाला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामींची पालखी म्हणजे भक्तीचा उत्सव आणि स्वामींच्या चरणी एकरूप होण्याचा क्षण. तर सगळीकडे भक्तिमय वातावरण होतं. खूप मोठ्या संख्येने भाविक जमले होते आणि प्रत्येक भाविकाची सेवा इथे केली जात होती, जी स्वामींच्या चरणाशी अर्पण होणारी भक्ती होती. तर स्वामी नेहमी सांगत, सेवा आणि नामस्मरणामध्ये खरा आनंद आहे.